हॅलो स्टुडंट्स, आपण आज 12वीचा पहिला चॅप्टर रोटेशनल डायनॅमिक्स हा स्टडी करणार आहोत. तर आधी आपण चॅप्टरचं नाव आणि चॅप्टर नक्की काय आहेत ते आपण समजून घेऊ. तर सगळ्यात पहिला इथं रोटेशनल आणि डायनॅमिक्स. रोटेशनल ही एक प्रकारची मोशन आहे आणि डायनॅमिक्स म्हणजे एक स्टडी ऑफ मोशन. तर बेसिकली मोशन म्हणजे काय त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलू अगोदर. तर बेसिकली एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणे, एका पोझिशनवरून दुसऱ्या पोझिशनकडे जाणे म्हणजेच मोशन आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही ज्यावेळेस कॉलेजमधून घरी जात असाल किंवा घरून कॉलेजला येणं असेल, हॉस्टेलला जाणं असेल, तुम्ही तुमची प्लेस चेंज करताय, दॅट इज तुम्ही मोशन करताय. ओके, तर मोशनचे काही स्टडीचे आपण टाईप बघतो. त्यामध्ये सगळ्यात पहिला आहे कायनेमॅटिक आणि दुसरा आहे डायनामिक. तर कायनेमॅटिक हे एक मोशन स्टडी करण्याचंच माध्यम आहे. तर कायनेमॅटिकमध्ये आपण बघतो की आपण स्टडी करायचा मोशनचा. कायनेमॅटिक्स इज नथिंग बट स्टडी ऑफ मोशन विदाउट कन्सिडरिंग इट्स कॉज. मोशनचा स्टडी करायचा, पण जे काय कॉज म्हणजे आपण म्हणतो मोशनचं कारण, की मोशन होण्यासाठी नक्की काय कारणीभूत आहे ह्याचा स्टडी नाही आपल्याला करायचा. आपल्याला की आपण ज्यावेळेस एखादी मोशन घडते, की सपोज आपण असं म्हणू शकतो की आता लिनियर मोशन जर आपण घेतली तर लिनियर मोशनचा कॉज किंवा कारण आहे फोर्स. की तुम्ही फोर्स न लावता कोणतीच लिनियर मोशन करू शकत नाही. सपोज तुम्हाला एखादी चेअर किंवा एखादा टेबल आहे, तो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी न्यायचा आहे, तर तुम्हाला तिथं फोर्स लावणं गरजेचं आहे. कोणती जादू नाही की बाबा तुम्ही जादूने तो टेबल विदाऊट टचिंग किंवा विदाऊट फोर्स तुम्ही तो मूव्ह कराल, हे शक्य नाहीये. तुम्हाला तिथं फोर्स लावणं गरजेचं आहे. तर फोर्स हे कारण आहे लिनियर मोशनचं. आता आपण ज्यावेळेस कायनेमॅटिक म्हणतो त्यावेळेस आपण मोशनचा स्टडी करायचा, पण कॉज काय विचारात घ्यायचा नाही. कॉज म्हणजे कारण, पण त्यानंतर काय घडतंय ते स्टडी करणं म्हणजे कायनेमॅटिक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, ज्यावेळेस तुम्ही एखादा बेंच असेल किंवा एखादा टेबल असेल, तुम्ही एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेत आहात, तर सगळ्यात पहिले तुम्हाला फोर्स लावणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही फोर्स लावणार आहे त्यावेळेस सगळ्यात पहिले होणार आहे डिस्प्लेसमेंट म्हणजे चेंज इन पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट असं आपण म्हणतो. एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणे, डिस्प्लेस होणे. मग टेबलला ज्यावेळेस तुम्ही फोर्स लावणार आहात त्यावेळेस फोर्स लावल्यावरती टेबल एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे, त्यावेळेस सगळ्यात पहिले डिस्प्लेसमेंट नंतर ना, जर ते डिस्प्लेसमेंट टाईमसोबत बदलत असेल, डिस्प्लेसमेंट बदलली, डिस्प्लेसमेंट बदलल्यावरती जो काय येतं ते असते व्हेलॉसिटी. चेंज इन डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड ॲज व्हेलॉसिटी. ही व्हेलॉसिटीची डेफिनेशन आहे. तुम्हाला माहिती असेल, 11th मध्ये तुम्ही स्टडी केला असेल. व्हेलॉसिटीची डेफिनेशन आहे चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. की डिस्प्लेसमेंट बदलण्यासाठी किती टाइम गेला, जे काही डिस्प्लेसमेंटमधला बदल आहे डिवाइड बाय टाइम म्हणजे व्हेलॉसिटी आहे. आता व्हेलॉसिटी आली आणि जर व्हेलॉसिटीही बदलत असेल तर येतं ॲक्सेलरेशन. कारण ॲक्सेलरेशनची डेफिनेशन आहे चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजेच काय, तुम्ही एखाद्या टेबलला फोर्स लावला तर सगळ्यात पहिली डिस्प्लेसमेंट झाली, डिस्प्लेसमेंट बदलल्यावरती व्हेलॉसिटी आली, व्हेलॉसिटी बदलल्यावरती ॲक्सेलरेशन आलं आणि ह्या सगळ्यांना टाइम गेला. म्हणजे बेसिकली फोर्स लावल्यावरती काय झालं, तर फोर्स लावल्यावरती डिस्प्लेसमेंट झालं, नंतर व्हेलॉसिटी आहे, त्यामध्ये दोन व्हेलॉसिटी म्हणू शकता तुम्ही. एक यू म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, व्ही म्हणजे फायनल व्हेलॉसिटी, आणि व्हेलॉसिटी बदलल्यावरती ॲक्सेलरेशन आलं. ह्या सगळ्यांसाठी टाइम गेला. म्हणजेच काय, की ज्या वेळेस तुम्ही एक मोशनचा स्टडी करताना कायनेमॅटिक म्हणता त्यावेळेस तुम्ही कॉज विचारात घ्यायचं नाही. कारण ह्या सगळ्यांचं हे जे काय व्हायचं कारण काय, ही लिनियर मोशन व्हायचं कारण काय, तर फोर्स आहे. आपण त्या फोर्सला विचारात नाही घ्यायचं. कायनेमॅटिकमध्ये मोशनचा स्टडी करतो. दॅट इज द स्टडी ऑफ मोशन विदाउट कन्सिडरिंग इट्स कॉज. देन ह्याच्या उलट आहे डायनामिक्स. डायनामिकमध्ये आपण म्हणू शकतो स्टडी ऑफ मोशन विथ कन्सिडरिंग इट्स कॉज. की मोशनचा स्टडी करायचा, पण त्याचा कॉज आहे, त्याचं जे कारण आहे ते पण विचारात घ्यायचं. म्हणजेच इथं तुम्हाला फोर्सचा स्टडी करावा लागेल लिनियर मोशनचा जर आपण विचार केला तर. कारण लिनियर मोशनचा कॉज फोर्स आहे. फोर्स आपण लावल्यावरती डिस्प्लेसमेंट होणार आहे. इनिशियल व्हेलॉसिटी असेल, फायनल असेल, तर ॲक्सेलरेशनही असेल, आणि या सगळ्यासाठी टाइम पण आहे जाणार. सो आता जर आपण दोन ह्याच्यामध्ये बघितलं तर इथं मी फोर्सला मेन्शन नाही केलेलं, इथं केलेलं आहे. तेच तर आहे की जर इथं आपण कॉज नाही विचारात घेतला आणि इथं कॉज आपण विचारात घेतलेला आहे. ओके, मग आता तुम्ही बघा, आपल्या चॅप्टरचं नावच आहे रोटेशनल डायनॅमिक्स.
मग आपण ज्यावेळेस रोटेशनल ह्या शब्दाकडे बघतोय त्यावेळेस रोटेशनल म्हणजे एक प्रकारची मोशन आहे. जसं लिनियर मोशन आहे, लिनियर मोशन आपण म्हणतो की मोशन इन स्ट्रेट लाईन, एका सरळ रेषेमध्ये होणारी मोशन. तसंच एक पद्धतीचे मोशन आहे ते म्हणजे रोटेशनल मोशन आहे. त्याच्याबद्दल आपण डिटेल स्टडी करू. सो वेळेस मी रोटेशनल मोशन म्हणतोय त्याच्या पुढे एक शब्द आहे रोटेशनल डायनामिक्स. डायनामिक्सचा तुम्हाला अर्थ मी आता सांगितला की आपल्याला मोशनचा स्टडी करायचा आहे कॉज विचारात घेऊन. कॉज तर घ्यायचाच आणि पुढचा जो काही इफेक्ट होईल त्या कॉजमुळं ते पण सगळं विचारात घ्यायचं आपल्याला. दॅट इज डायनामिक्स. मी तुम्हाला थोडंसं अगोदर लिनियर मोशनबद्दल सांगतो की लिनियर मोशनच्या 2 टाईप असतात. एक म्हणजे असतं रेक्टे लिनियर मोशन, सेकंड वन इज ट्रान्सलेटरी मोशन. तुम्ही म्हणसाल सर ह्या दोघांमध्ये फरक काय? दोघेही लिनियर मोशन आहेत, एक आहे रेक्टेलिनियर, एक आहे ट्रान्सलेटरी. आता रेक्टेलिनियर मोशनच्या वेळेस आपण म्हणतो की रेक्टेलिनियर मोशनमध्ये आपण असं म्हणतो की मोशन ऑफ पार्टिकल इन स्ट्रेट लाईन. मग ट्रान्सलेटरीमध्ये काय? ट्रान्सलेटरीमध्ये येतं मोशन ऑफ बॉडी इन स्ट्रेट लाईन. फरक बघा एकाच शब्दाचा आहे. तो शब्द म्हणजे एक आहे पार्टिकल, एक आहे बॉडी. रेक्टेलिनियर मोशनमध्ये आपण जे घेतो ते पार्टिकल घेतो. एखादा पार्टिकल एका सरळ रेषेमध्ये चाललाय. आणि ट्रान्सलेटरी मोशनमध्ये आपण अख्खी बॉडी घेतो. आता पार्टिकल तर तुम्हाला माहिती आहे, पार्टिकल म्हणजे एखाद्या बॉडीचा वगैरे एखाद्या सबस्टन्सचा एक छोटासा भाग म्हणजे पार्टिकल आपण कन्सिडर करतो. तर पार्टिकल पुढं चाललाय ती रेक्टेलिनियर मोशन आहे आणि एखादी बॉडी पुढं चालली आहे ती म्हणजे ट्रान्सलेटरी मोशन आहे. हा फरक आहे. म्हणजे जर आपण हिथं पण ज्यावेळेस आपण सर्क्युलर मोशन बघणार आहे आणि रोटेशनल मोशन बघणार आहे, कारण जर बघितलं आपण रोटेशनल मोशन आणि सर्क्युलर मोशनमध्ये फरक आहे. जसा इथं तुम्हाला दिसतोय की रेक्टेलिनियर आणि ट्रान्सलेटरी मोशनमध्ये फरक आहे. दोन्हीही लिनियर मोशन आहेत. तसंच आपण त्या ठिकाणी गेलो तर तिथं अँग्युलर मोशन आहे आणि अँग्युलर मोशनचे 2 टाईपमध्ये येतं, एक सर्क्युलर मोशन आणि एक रोटेशनल मोशन. तर आता त्या दोघांमध्ये असाच फरक आहे. इथं आहे पार्टिकल आणि इथं आहे बॉडी. सगळ्यात पहिलं आपण समजून घेऊ की पार्टिकल कशाला म्हणायचं आणि बॉडी कशाला म्हणायचं. सो आपला ऑब्जेक्ट जो आहे तो पार्टिकल कधी असतो, तोच ऑब्जेक्ट आपण बॉडी कधी असतो ते बघायचं. ओके, तर पार्टिकल कधी घ्यायचं आणि बॉडी कधी घ्यायचं. सो ज्यावेळेस तुमचा एखादा ऑब्जेक्ट काही डिस्टन्स ट्रॅव्हल करेल आणि तो ऑब्जेक्ट जे डिस्टन्स ट्रॅव्हल करेल ते जे काय डिस्टन्स आहे ते जर त्याच्या जे काय ऑब्जेक्टच्या डायमेन्शनशी कंपेरेबल असेल, जर कंपेरेबल असेल तर आपण ऑब्जेक्टला बॉडी ट्रीट करणार आहे. आणि तोच ऑब्जेक्ट काही डिस्टन्स ट्रॅव्हल करेल आणि जर ते त्याच्या डायमेन्शनशी कंपेरेबल नसेल तर आपण त्याला पार्टिकल ट्रीट करणार आहे. ओके, आहे सोपं. तुम्हाला जर अवघड वाटत असेल आपण इझी करून सांगू अजून. सपोज एखादं एक्झाम्पल मी घेतो आता. राईट नाव मी आत्ता सध्या बारामतीमध्ये आहे. मला बारामतीमधून पुण्याला जायचं असेल तर बारामती ते पुणे हे जवळपास एक 100 किलोमीटरच्या आसपासचं अंतर आहे. ओके, आता मी 2 केस घेतो, व्यवस्थित बघा. आता मी एका बिल्डिंगमध्ये आहे, आत्ता 4th फ्लोअरला मी आहे. मला जर इथून ह्या बिल्डिंगमधून जे काय मी 4th फ्लोअरला आहे तिथून खाली जायचं आहे, तर मी जे काय डिस्टन्स ट्रॅव्हल करेल ते डिस्टन्स जर मी माझ्या जे काय ॲज ऑब्जेक्ट मी स्वतःला कन्सिडर करतोय, मी माझ्या बॉडीशी ते कम्पेअर केलं तर कम्पेअर केल्यावरती आपण असं म्हणू शकतो ना की बाबा मी 20 पावलं चाललो, मी 30 पावलं चाललो, मला इथून खाली जायला एक 50 पावलं लागत आहेत. हे जे काय आहे ते मी माझ्या बॉडी जे काय माझे बॉडी आहे त्या डायमेन्शनशी मी कम्पेअर करू शकतो. आणि जर कम्पेअर होत असेल तर आपण ऑब्जेक्टला ट्रीट करतो ॲज बॉडी. ओके, सपोज ह्याच्या उलट मी एखादं एक्झाम्पल घेतो. सपोज मला इथून पुण्याला जायचं आहे आणि इथून पुण्याला गेल्यावरती मी असं कधीच म्हणू शकत नाही की अरे बापरे मी 1000 पावलं चाललो किंवा 1,00,000 पावलं चाललो. हे आपण कम्पेअर नाही करू शकत.
जे काय डिस्टन्स मी ट्रॅव्हल केलं त्यावेळेस मी स्वतःला काय ट्रीट करेल, पार्टिकल. म्हणजे जर मी इथून कुठेतरी जवळ जातोय, जवळ गेल्यावरती मी इथून की बाबा माझे काय बॉडी आहे त्या बॉडीच्या डायमेन्शनशी मी स्वतःला कम्पेअर करू शकतो, जे काय डिस्टन्स मी ट्रॅव्हल केलेले कम्पेअर झालं तर मी बॉडी ट्रीट होईल. आणि जर मी लॉंग डिस्टन्स कव्हर केलं ते लॉंग डिस्टन्स मी माझ्या बॉडीच्या डायमेन्शनशी कम्पेअर करू शकत नाही, म्हणून मी ट्रीट करेल स्वतःला ॲज अ पार्टिकल. हा फरक आहे. एक्झाम्पल सिम्पल आहे. ज्यावेळेस अर्थ स्वतःभोवती फिरते त्यावेळेस अर्थला स्वतःभोवती फिरताना 24 आवर्स लागतात, 1 दिवस लागतो. पण जर अर्थला सनभोवती फिरायचं असेल तर 365 डेज म्हणजे 1 वर्ष लागतं, आपल्याला माहिती आहे. ओके. तर ज्यावेळेस अर्थ स्वतःभोवती फिरते जे डिस्टन्स अर्थ कव्हर करते ते अर्थच्या डायमेन्शनशी कम्पेरेबल असतं. आता अर्थचे डायमेन्शन्स काय येतील मग? अर्थचे डायमेन्शन्स एक तर अर्थची रेडियस घेऊ शकता किंवा डायमीटर घेऊ शकता. अर्थची रेडियस आहे 6400 किलोमीटर, रेडियस आहे 6400, डायमीटर घेतला तर 12800 होईल. जे काय डिस्टन्स अर्थ एका दिवसामध्ये कव्हर करेल स्वतःभोवती फिरताना ते त्याच्या रेडियसची डायमेन्शनशी कम्पेरेबल असतं. ओके, ते काय जास्त नसतं. पण हीच अर्थ ज्यावेळेस सनभोवती फिरते त्यावेळेस ते डिस्टन्स खूप असतं. ते डिस्टन्स आपण कम्पेअर करू शकत नाही अर्थच्या डायमेन्शनसोबत. म्हणजे अर्थ स्वतःभोवती फिरते त्यावेळेस अर्थला आपण बॉडी ट्रीट करणार. तीच अर्थ जर सनभोवती फिरत असेल तर त्या अर्थला आपण ट्रीट करणार पार्टिकल. लक्षात आलं का? जर डायमेन्शनशी कम्पेअर होत असेल, डिस्टन्स कमी असेल तर तुम्ही त्याला कन्सिडर करू शकता बॉडी. डिस्टन्स कम्पेअर होत नसेल तर त्याला तुम्ही कन्सिडर करू शकता पार्टिकल. हा फरक आहे कशामधला? ओके, ऑब्जेक्ट ॲज अ पार्टिकल आणि ऑब्जेक्ट ॲज अ बॉडीमधला. जर आपण सर्क्युलर मोशन घेतली तर सर्क्युलर मोशनची डेफिनेशन मी इथं लिहितो. आपण परत पण बघू परत एकदा, पण इथं लिहितो मी आता सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन आहे मोशन ऑफ पार्टिकल along circumference of सर्कल. की जर एक सर्कल मी कन्सिडर केलं, एका सर्कलच्या कडेने एखादा ऑब्जेक्ट फिरतोय तर आपण त्याला घेणार सर्क्युलर मोशन. तुझं का ऑब्जेक्ट जी मोशन परफॉर्म करतोय दॅट मोशन इज सर्क्युलर मोशन. आता सर्क्युलर मोशन ज्यावेळेस आपण कन्सिडर करतो त्यावेळेस आपण इथं घेतो पार्टिकल. ह्याच ठिकाणी जर रोटेशनल मोशन असेल तर आपण रोटेशनल मोशनमध्ये कोणाला घेतो तर बॉडीला. हा फरक आहे सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशनमधला. एक्झाम्पल घ्यायचं झालं तर सिम्पल आहे. ज्यावेळेस अर्थ स्वतःभोवती फिरते त्यावेळेस स्वतःभोवती फिरणारी जी मोशन असते ती रोटेशनल असते. फॉर एक्झाम्पल रोटेशनल मोशन म्हणजे अजून तुम्हाला सांगू शकतो फॅन जो असतो तो स्वतःच्या ॲक्सिस भोवती रोटेट होत असतो. त्याला स्वतःचा ॲक्सिस आहे, त्याला ओन ॲक्सिस आहे. आणि जो ऑब्जेक्ट स्वतःच्या ओन ॲक्सिस भोवती स्वतःच्या ॲक्सिस भोवती फिरत असतो त्या मोशनला आपण रोटेशनल मोशन कन्सिडर करतो. त्या उलट सर्क्युलर मोशनचं आहे की सर्क्युलर मोशनमध्ये एखादा पार्टिकल फिरत असेल तर तो स्वतःभोवती कधीच फिरत नाही, तो दुसऱ्या कोणाच्या तरी ॲक्सिस भोवती फिरतो. तो इमॅजिनरी ॲक्सिसही असू शकतो. एक्झाम्पल अर्थच घेऊ. अर्थ ज्यावेळेस स्वतःभोवती फिरते, स्वतःचा ॲक्सिस आहे अर्थला फिरताना, त्यामुळे अर्थची जी मोशन आहे आपण ती रोटेशनल घेतो. आणि तीच अर्थ सनभोवती फिरते त्यावेळेस ती सनला सेंटर मानून फिरते, मग सनच्या ॲक्सिस भोवती फिरते, त्यामुळं त्या अर्थच्या मोशनला आपण घेतो सर्क्युलर मोशन. फॅन रोटेट होत असतो, ती रोटेशनल मोशन आहे. तुमचं ड्रिल मशीनचं ड्रिल हे स्वतःभोवतीच रोटेट होत असतं म्हणून ती रोटेशनल मोशन आहे. किंवा अजून डोर ज्यावेळेस तुम्ही रोटेट करत असता, डोर ज्यावेळेस ओपन क्लोज करत असता, पुल पुश करत असता त्यावेळेस डोरची जी काय मोशन असते ही डोरची ही स्वतःच्या ॲक्सिस भोवतीच मोशन आहे, पण डोरची मोशन ही रोटेशनल आहे. हे नीट समजून घ्या की जो ऑब्जेक्ट स्वतःभोवती फिरतो, हा पेन जर मी बघितला हा स्वतःभोवती फिरत असेल तर ही मोशन कोणती आहे? रोटेशनल. पण हाच पेन जर दुसऱ्या कोणत्या ॲक्सिस भोवती फिरत असेल तर ही रोटेशनल नाही, ही कोणती मोशन आहे? सर्क्युलर मोशन. हा फरक आहे कशामधला? सर्क्युलर मोशन आणि रोटेशनल मोशनमधला. तर सर्क्युलर मोशनचे ही 2 टाईप पडतात. आता बघा सर्क्युलर मोशनबद्दल मी तुम्हाला एवढं का सांगतोय, कारण जोपर्यंत तुम्हाला सर्क्युलर मोशन समजणार नाही तोपर्यंत तुम्ही रोटेशन डायनामिक्सला टचही करू शकत नाही. त्यामुळे आधी सर्क्युलर मोशन डायजेस्ट करू, मग रोटेशन डायनामिक्सकडे जाऊ. सर्क्युलर मोशनचे डेफिनेशन मी तुम्हाला आत्ताच सांगितली. द मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. की सर्कलच्या कडेने एखादा पार्टिकल फिरत असेल तर ती मोशन सर्क्युलर मोशन आहे. एक्झाम्पल, जर तुमच्याकडे कडा असेल आणि कडाभोवती एखादा पार्टिकल फिरते, एखादी मुंगी आहे सपोज, ती कड्याभोवती फिरते, मुंगी कोणती मोशन करते? तर सर्क्युलर मोशन. ओके, आता सर्क्युलर मोशनचे 2 टाईप पडतात. त्यामध्ये आहे एक युनिफॉर्म सर्क्युलर मोशन
आणि दुसरे आहे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. मी इथं लिहितो UCM म्हणून आपण, किंवा फुलमध्ये लिहितो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. शॉर्टमध्ये म्हणतो आपण त्याला UCM. आणि दुसरे आहे नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. इट इज नॉन UCM. काय आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन नक्की काय आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन नक्की काय ते आपण बघू. तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हे ते शब्द एक आलेला आहे युनिफॉर्म. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ही सर्क्युलर मोशनच आहे. मग त्याच्यामध्ये स्पेशल काय आहे? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज द मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड. ओके, मी डेफिनेशन लिहितो इथं. मोशन ऑफ पार्टिकल along circumference of circle with constant speed. Okay, motion is called uniform circular motion. ऑरला आपण एक डेफिनेशन ती सोपीच आहे एकदम. तुम्ही असंही म्हणू शकता सर्क्युलर मोशन with constant speed. सर्क्युलर मोशनच आहे, पण त्या सर्क्युलर मोशनचं स्पीड जर कॉन्स्टंट असेल तर अशा सर्क्युलर मोशनला म्हणतो आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. स्पीड कॉन्स्टंट ठेवायचं आहे तुम्हाला. मेन मी अंडरलाईन पण केलेलं इथं स्पीडला, कारण स्पीड ज्यावेळेस आपण म्हणतो की स्पीड मला कॉन्स्टंट ठेवायचं आहे, स्पीड कॉन्स्टंट असेल तर ती मोशन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. युनिफॉर्म म्हणजे एकसारखं, आणि तर एकसारखं कोण आहे तर स्पीड आहे. आता स्पीड ही कोणती क्वांटिटी आहे तर स्पीड ही स्केलर क्वांटिटी आहे. तुम्हाला 11th झाला असेल मॅथमॅटिकल मेथड्समध्ये स्केलर वेक्टर, किंवा मी थोडंसं अजून तुम्हाला बेस सांगतो की स्केलर क्वांटिटी आणि व्हेक्टर क्वांटिटी अशा दोन क्वांटिटी आपल्याकडे असतात. तर स्केलर क्वांटिटी म्हणजे अशी क्वांटिटी ज्या क्वांटिटीला फक्त मॅग्निट्यूड असतं. व्हेक्टर क्वांटिटी ही अशी क्वांटिटी आहे ज्याला मॅग्निट्यूड पण असतं आणि डायरेक्शन पण असते. दॅट इज व्हेक्टर क्वांटिटी. एक्झाम्पल घ्यायचं झालं तर स्पीड किंवा त्याच्या अगोदर आपण घेऊ डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचं. तर डिस्टन्स ही स्केलर क्वांटिटी आहे आणि डिस्प्लेसमेंट ही वेक्टर क्वांटिटी आहे. तर डिस्टन्स आपण ज्यावेळेस म्हणतो, डिस्टन्सचा एक डेफिनेशन, डिस्टन्सची एक डेफिनेशन आहे. डिस्टन्स इज ॲक्च्युअल पाथ फॉलोड. ही खराखोरं जे काय पाथ आहे तो फॉलो करायचा. डिस्प्लेसमेंट आहे शॉर्टेस्ट डिस्टन्स ट्रॅव्हल, शॉर्टकट थोडक्यात. फॉर एक्झाम्पल मी एका बिल्डिंगमध्ये, मला एका फ्लोअरवरती आहे मी आणि मला इथून खाली जायचं आहे. जर मला डिस्टन्सने जायचं असेल तर मला मार्ग एवढाच आहे की बाबा स्टेप्सने जाणं, पायऱ्या असतील त्याने जाणं, लिफ्ट असेल तर ठीक आहे स्टेप्सने जाणं. ओके, हा ॲक्च्युअल पाथ आहे. पण ह्याच जागी मला जर डिस्प्लेसमेंटने जायचं असेल तर मग फॉर एक्झाम्पल जर शॉर्टकट मारायचं तर मला उडी मारून जावं लागेल. दॅट इज द डिस्प्लेसमेंट. पण आता ज्यावेळेस तुम्ही उडी मारणार आहे, तुम्हाला एका ठिकाणी खाली पोचायचं आहे बिल्डिंगच्या खाली, तर तुम्ही उडी मारताना तुम्ही कोणत्या डायरेक्शनने उडी मारताय, कुठल्या खिडकीतून उडी मारताय हे पण महत्त्वाचं आहे. आता हे आहे की उडी मारल्यावरती पुढं काय होईल आपल्याला माहितीच आहे, पण एक आपण जर लॉजिकली विचार केला तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटमधला फरक असाच आहे. डिस्टन्स म्हणजे ॲक्च्युअल पाथ, जो काही खराखुरा पाथ आहे तुम्हाला तो ट्रॅव्हल करायचा आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे शॉर्टकट, एक शॉर्टेड डिस्टन्स तुम्हाला ट्रॅव्हल करायचं आहे. हा फरक आहे. मग डिस्टन्समध्ये फक्त आपण मॅग्निट्यूड घेतात, ओके, त्याचा डायरेक्शनचा काही संबंध नाही. पण डिस्प्लेसमेंटमध्ये आपल्याला डायरेक्शन घ्यावं लागतं. पण हे एक्झाम्पल जरी तुमच्या डोक्यात नसतील गेले तरी आपण अजून सांगतो तुम्हाला. एक आहे स्पीड आणि एक आहे व्हेलॉसिटी. स्पीड ही जी क्वांटिटी आहे ती स्केलर क्वांटिटी आहे आणि व्हेलॉसिटी ही जी क्वांटिटी ती व्हेक्टर क्वांटिटी आहे. स्पीड ज्यावेळेस आपण बघणार आहे त्यावेळेस स्पीडकडे फक्त मॅग्निट्यूड असणार आहे. मॅग्निट्यूड म्हणजे काय, एखादा नंबर आणि त्याचं युनिट. म्हणजे फॉर एक्झाम्पल 40 हा नंबर आहे आणि स्पीडचं युनिट मीटर पर सेकंड आहे, स्टँडर्ड युनिट. तर 40 मीटर पर सेकंड हे फक्त मॅग्निट्यूड आहे. स्पीड तुम्हाला एवढंच सांगणार आहे, एक आकडा सांगेल आणि ते युनिट वगैरे देईल एवढंच. पण व्हेलॉसिटी ज्यावेळेस आपण बघतो तर व्हेलॉसिटी मॅग्निट्यूडही सांगणार आहे आणि डायरेक्शनही सांगणार आहे. फॉर एक्झाम्पल सपोज मी गाडी चालवतो आहे आणि गाडी चालवताना मला एक कॉल आला आणि मला विचारलं सर की तुमच्या गाडीचं स्पीड किती आहे. तर स्पीड जर मला विचारलं फक्त तर मी सांगेल, मी डॅशबोर्डकडे बघेल आणि म्हणेल माझ्या गाडीचं स्पीड 40 km/h आहे.
एवढं माझ्या गाडीचं स्पीड आहे. सो एवढंच. आणि मला अजून एक फोन आला. त्या फोनमध्ये मला विचारलं की सर गाडीची व्हेलॉसिटी किती आहे. तर मी सांगेल की 40 km/h आहे इन द डायरेक्शन ऑफ पुणे, अशी इन्फॉर्मेशन मी दिली. तर ह्या दोन इन्फॉर्मेशनमध्ये काय फरक आहे. मी स्पीड विचारलं त्यावेळेस फक्त एक मॅग्निट्यूड, एक आकडा सांगितला 40 km/hचा. पण व्हेलॉसिटी विचारल्यावरती मी 40 km/h पण सांगितलं आणि इन द डायरेक्शन ऑफ बारामती किंवा इन द डायरेक्शन ऑफ पुणे असं मी सांगितलं असेल सपोज. तर दोन इन्फॉर्मेशनमध्ये फरक आहे की एका इन्फॉर्मेशनमध्ये मी फक्त मॅग्निट्यूड सांगितलं आहे आणि दुसऱ्या इन्फॉर्मेशनमध्ये मी मॅग्निट्यूडही सांगितलं आहे आणि डायरेक्शनही सांगितली. हा फरक आहे स्पीड आणि व्हेलॉसिटीमधला, दॅट इज स्केलर आणि व्हेक्टरमधला. म्हणजे ज्यावेळेस आपण इथं युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये स्पीड घेतोय, स्पीड कॉन्स्टंट ठेवतोय, ह्याचा अर्थ आपण त्या सर्क्युलर मोशनचं मॅग्निट्यूड कॉन्स्टंट ठेवतोय, नॉट अ डायरेक्शन. आणि तुम्हाला मी सांगितलं की स्पीड हे फक्त तुम्हाला आकडा आणि ते जे काय युनिट आहे स्पीडचं तेच देणार आहे. म्हणजे 40 असेल, 50 असेल, तेच. ह्याच्या पलीकडे तुम्हाला दुसरी कोणतीच इन्फॉर्मेशन देणार नाही. आपण त्यामुळे इथं स्पीड कन्सिडर केलेलं आहे, व्हेलॉसिटी नाही. बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं की ते डेफिनेशन पाठ कधी केलेले असते आणि ते म्हणतात की मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. हे रॉंग आहे की व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नसते. कोण कॉन्स्टंट असतं तिथं? स्पीड. स्पीड आणि व्हेलॉसिटीमध्ये फरक मी तुम्हाला आता सांगितला. स्पीड ही जी क्वांटिटी आहे ही स्केलर क्वांटिटी आहे आणि व्हेलॉसिटी ही जी क्वांटिटी आहे ती व्हेक्टर क्वांटिटी आहे. मग हां, हे झालं युसेमबद्दल. नॉन युसेम जर आपण बघितलं तर नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये डेफिनेशन ॲज इट इज राहील, आपण डायरेक्ट लिहू शकतो. फरक काय आहे ह्या दोन मोशनमधला? तर हे आहे सर्क्युलर मोशनच आहे ही. फक्त विदाउट मीन्स ज्या सर्क्युलर मोशनचं स्पीड कॉन्स्टंट नाही आहे ती नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आहे. आता ह्याच्याबद्दल आपण डिटेल स्टडी करू. जसं मी तुम्हाला लास्टला सांगितलं की सर्क्युलर मोशनची गरज आपल्याला पडते रोटेशनल मोशन किंवा रोटेशनल डायनॅमिक्स स्टडी करताना. तर आपण ॲक्च्युली ॲनॉलॉजी स्टडी करत असतो की सपोज आपण लिनियर मोशन आपल्याला माहिती आहे सगळ्यांना आणि एकदम सोपी मोशन आहे लिनियर मोशन, म्हणजे काय अवघड नाही आहे. तर लिनियर मोशनमध्ये ज्या गोष्टी येणार आहेत त्याचीच ॲनॉलॉजी आपल्याला सर्क्युलर मोशन किंवा अँग्युलर मोशन किंवा आपण म्हणू शकतो रोटेशनल मोशनमध्ये घ्यायची. ओके, अँग्युलर लिहिलं तरी चालेल, काय अडचण नाही. सगळ्यात पहिलं बघा, आता लिनियर मोशनमध्ये सगळ्यात पहिली क्वांटिटी कोणती? तर सगळ्यात पहिलं तुमचं येतं कॉज. लिनियर मोशनचा कॉज येणार आहे इथं. लिनियर मोशनचा कॉज कोण आहे? फोर्स. सिमिलरली रोटेशनल मोशनचा एक कॉज असतो. रोटेशनल मोशनचा कॉज कारण आहे टॉर्क. टॉर्कबद्दल तुम्हाला 11मध्ये झाला असेल किंवा नसेल तर टॉर्कबद्दल मी तुम्हाला नंतर डिटेल सांगेल. टॉर्क इज नथिंग बट फोर्स इंटू परपॅन्डिक्युलर डिस्टन्स. की सपोज तुम्ही एखादा डोर आहे, डोरला तुम्हाला डोर आता रोटेशनचं किंवा रोटेटिंग डोर असेल तर रोटेटिंग डोरमध्ये तुम्ही पुल करता किंवा पुश करता, एक तर डोर ढकलता किंवा ओढता. तर ज्यावेळेस तुम्ही ते करता हँडलच्या तिथं तुम्ही एक फोर्स अप्लाय करत असता. पण ज्यावेळेस तुम्ही तो फोर्स अप्लाय करता तो फोर्स बरोबर जे काय डोअरचं ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे त्या ॲक्सिस ऑफ रोटेशनपासून काही डिस्टन्सवरती अप्लाय करता. मग फोर्स इंटू ते काय परपॅन्डिक्युलर डिस्टन्स आहे जिथं तुम्ही फोर्स अप्लाय करताय तिथून ते जे काय डिस्टन्स आहे डोअरच्या जे काय रोटेशनचा ॲक्सिस आहे तिथपर्यंतचा त्या डिस्टन्सला आपण म्हणतो परपॅन्डिक्युलर डिस्टन्स. फोर्स इंटू परपॅन्डिक्युलर डिस्टन्स इज नथिंग बट टॉर्क. आणि टॉर्क हे रिझन असतं रोटेशनल मोशनचं. त्यामुळे लक्षात ठेवा की कॉज ऑफ रोटेशनल मोशन इज टॉर्क. ठीक आहे, आता लिनियर मोशनमध्ये फोर्स अप्लाय झाला. फोर्स अप्लाय झाल्यावरती तुम्हाला सगळ्यात पहिलं माहिती होणार आहे डिस्प्लेसमेंट. ओके, त्याला आपण सपोज इथं मी लिहितो हे डिस्प्लेसमेंट असतं लिनियर डिस्प्लेसमेंट. ओके, ज्याला आपण एसने दाखवतो. हे जर डिस्प्लेसमेंट टाईमसोबत बदलत आहे तर डिस्प्लेसमेंट बदलल्यावरती येते व्हेलॉसिटी, ज्याला आपण व्हीने दाखवू. लिनियर व्हेलॉसिटी नो प्रॉब्लेम. जर ही व्हेलॉसिटी टाईमसोबत बदलत असेल तर येणार आहे ॲक्सेलरेशन, ज्याला आपण एने दाखवू. ओके, जसं आपण इथं म्हणू शकतो की इथं जी काही लिनियर मोशनमध्ये फोर्स जे काम करते तेच काम जो टॉर्क आहे तो रोटेशनल मोशनमध्ये करतो. जसं आता इथं डिस्प्लेसमेंट आहे तसं इथं जे डिस्प्लेसमेंटची ॲनालॉगस क्वांटिटी आहे ती म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट, ज्याला दाखवतो आपण थिटाने.
इकडं जी काही लिनियर व्हेलॉसिटी किंवा व्हेलॉसिटी आहे त्याची ॲनालॉगस क्वांटिटी म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी, ज्याला आपण दाखवतो ओमेगाने. इकडं आहे ॲक्सेलरेशन किंवा लिनियर ॲक्सेलरेशन, त्याची ॲनालॉगस क्वांटिटी म्हणजे अँग्युलर ॲक्सेलरेशन, ज्याला आपण दाखवतो अल्फाने. ओके, तर लक्षात ठेवा इकडं डिस्प्लेसमेंट बदललं, एस बदललं तर व्हेलॉसिटी येणार आहे व्ही, व्हेलॉसिटी बदलली तर कोण येणार आहे ॲक्सेलरेशन. सिमिलरली इकडं थिटा बदललं, दॅट इज अँग्युलर डिस्प्लेसमेंट बदललं तर येणार आहे ओमेगा, आणि ओमेगा बदलल्यावरती येणार आहे अल्फा. ओके, म्हणजे इकडं एस जे काम करतंय तिकडं इथं अँग्युलर डिस्प्लेसमेंट काम करते, इकडं व्हेलॉसिटी व्ही जे काम करते तेच ओमेगा काम करते, इकडं जे ॲक्सेलरेशन काम करते तेच इकडं कोण काम करते अँग्युलर ॲक्सेलरेशन. हे एकमेकांच्या ॲनालॉगस क्वांटिटी आहेत. आता ॲनालॉगस क्वांटिटी म्हणजे काय, तर सपोज आपण बघतो की 2 गावं आहेत. आता 2 गावांमध्ये 2 गावं लांब लांबची आहेत आणि दूरदूरची गावं आहेत 2. सपोज एका गावामध्ये एखाद्या गोष्टीला आपण काहीतरी म्हणतो, तेच गोष्ट आहे ती दुसऱ्या गावामध्ये वेगळं नाव असतं. आता फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो की काही, आता आपण चप्पल म्हणतो आपल्या पायातली, स्लीपर म्हणतात, काही जण चप्पल म्हणतात. तर चप्पलच काही गावांमध्ये त्याला वाहनं म्हणतात, वाहनं वगैरे असं. तेच आहे चप्पल, काम तेच आहे, फक्त नाव वेगळे, की एका गावामध्ये त्याला चप्पल म्हणतील तर दुसऱ्या गावामध्ये वाहनं म्हणतील. सेम इथं तसंच आहे, एक आहे लिनियर मोशनचं गाव आणि एक आहे अँग्युलर मोशनचं गाव. ज्याचं काम ज्या गावामध्ये त्याचंच फक्त नाव बदलणार आहे, त्याचं काम तसंच राहणार. थोडक्यात तसं की फोर्स जे लिनियर मोशनमध्ये फोर्स करते तेच टॉर्क रोटेशनल मोशनमध्ये करणार आहे, जे डिस्प्लेसमेंट लिनियर मोशनमध्ये करते तेच अँग्युलर डिस्प्लेसमेंट रोटेशनल मोशनमध्ये करणार आहे. ह्या पद्धतीने की आपण असं म्हणू शकतो इथं फोर्स आहे, फोर्सची ॲनालॉगस क्वांटिटी कोण आहे इथं, तर टॉर्क, ज्याला आपण टाऊ ह्या सिम्बॉलने दाखवतो. एसची ॲनालॉगस क्वांटिटी कोण आहे थिटा, व्हीची ॲनालॉगस क्वांटिटी ओमेगा, एच्या ॲनालॉगस क्वांटिटी अल्फा. ह्या एकमेकांच्या ॲनालॉगस क्वांटिटी आहेत. आणि ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी रिलेशन पण आहे, की जसं थिटा एसमध्ये आहे, ओमेगा व्हीमध्ये आहे, ए आणि अल्फामध्ये आहे. ओके, त्या रिलेशनबद्दल आपण स्टडी करू, कारण आपल्याला हे रिलेशन वगैरे कळालं तर आपल्याला पुढं जाता येईल. कारण आपल्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आधी स्टडी करायचे, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन स्टडी करायचे. ओके, तर सगळ्यात पहिलं आहे द रिलेशन बिटवीन, सपोज आपण कन्सिडर करू एस अँड थिटामधलं. एस आणि थिटामध्ये काय रिलेशन आहे, लिनियर डिस्प्लेसमेंट आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंटमध्ये असणारं जे काय रिलेशन आहे ते आपण बघू. तर जर आपण बघितलं, सपोज मी एक सर्क्युलर मोशन कन्सिडर केली, जर मी एक सर्क्युलर मोशन कन्सिडर केली तर बघा आता सपोज मी एक ए पोझिशन आहे, तिथून बी पोझिशनकडे आलो, तर ही लाईन मी सेंटरला जॉईन केली, ही पण लाईन सेंटरला जॉईन केली. इथून ए टू बी जे काही डिस्टन्स आहे ते आपण एस घेऊ, त्याला एक आर्क म्हटलं जातं, सर्क्युलर आर्क. आर म्हणजे ह्या सर्कलची रेडियस आहे. आता ह्या ज्या 2 लाईनमध्ये अँगल तयार झाला आहे तो थिटा आहे. ओके, मग आपल्याला बघायचं आहे एस आणि थिटामधलं रिलेशन. आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही लिनियर डिस्टन्स कवर करत असता त्यावेळेस आपोआप अँग्युलर डिस्टन्स कवर होतं. तर सपोज मी एका पोझिशनकडून दुसऱ्या पोझिशनकडे चाललो आहे, मी सपोज असं सरळ चालत चाललो आहे. ओके, इथून इथपर्यंत सरळ आलो, तर जो व्यक्ती पुढून माझ्याकडे बघेल त्यासाठी मी एक डिस्टन्स कवर केलं आहे, ते लिनियर आहे, सरळ आहे. पण एक आता सेंटर पर्सन आहे, सेंटरला एक पर्सन उभा आहे आणि त्याला जर मी माझं डिस्टन्स मोजायला लावलं तर तो कशा पद्धतीने मोजेल, तर तो सेंटरपासून एक लाईन टाकेल जिथं मी होतो, ती एक माझी पहिली पोझिशन आहे. तिथून तो दुसरी लाईन टाकेल जिथपर्यंत मी पोचलो. तर ह्या 2 लाईनमध्ये हा जो अँगल तयार होतो तो अँगल म्हणजे थिटा आहे. बघा इथं तसंच आहे, समोरचा जो व्यक्ती बघेल त्याला वाटेल की अरे ए कडून बीकडे हा सरळ आलेला आहे, पण जो सेंटरला पर्सन आहे त्यासाठी तर ते नाही आहे, कारण त्यासाठी त्याने काय कवर केलं, तर एक अँगल कवर केला आहे. मग लक्षात ठेवा, ज्याच्या वेळेस एस कवर होतो त्यावेळेस थिटा कवर होतोच. आता पुढे आपण एस आणि थिटामधलं रिलेशन आपल्याला बघायचं आहे. तर जर आपण इथून इथपर्यंत येतोय, जर तुम्ही पाहिलं तर हा जो काय एस आहे हा जर वाढला की सपोज बी पॉईंट इथं नसून इथं आहे, तर साहजिकच नेक्स्ट तुमचा थिटा असा असेल इथून इथपर्यंत. हा बी पॉईंट परत मी वाढवला तर हा थिटा परत वाढणार आहे, म्हणजे जो काय एस वाढेल तसा थिटा वाढतो. मग आपण असं म्हणू शकतो की एस
इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू थिटा. जे काय डिस्टन्स आहे ती थिटाला प्रोपोर्शनल आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंटला प्रोपोर्शनल आहे. आता जर मी प्रोपोर्शनल साईन काढलं तर आपल्याला माहिती आहे की कॉन्स्टंट आहे, तो आपण त्याला के कन्सिडर करू. आलं एस इज इक्वल टू के थिटा. आपण एक रिव्हॉल्युशनसाठीची कंडिशन घेऊ, फॉर 1 रिव्हॉल्युशन. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की एक रिव्हॉल्युशन म्हणजे काय. सपोज ऑब्जेक्ट इथून निघाला तुमचा, फिरून परत इथंच आला रिटर्न, तर तुमच्या जे काय पार्टिकल आहे त्याने एक रिव्हॉल्युशन सर्कलची कंप्लीट केली. ज्यावेळेस एक रिव्हॉल्युशन कंप्लीट होते त्यावेळेस डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे डिस्टन्स जे काय लिनियर आहे आणि अँग्युलर दोन्ही कव्हर होतील. जसं इथे बघा, इथून इथपर्यंत आल्यावर त्याने काही ना काहीतरी लिनियर डिस्टन्स पण कव्हर केलेलं आहे प्लस अँग्युलर पण कव्हर केलेलं आहे. तसंच एका रिव्हॉल्युशनमध्ये दोन्ही कव्हर होतील, की लिनियरही कव्हर होईल आणि जो काय अँगल आहे तो पण कव्हर होईल. मग एका रिव्हॉल्युशनसाठी आपण किती घ्यायचं. सपोज तुमचा पार्टिकल फिरून इथंच आला तर त्यांनी किती डिस्टन्स कव्हर केलं असं आपण कन्सिडर करतो. तर लक्षात ठेवा नेहमी की एका रिव्हॉल्युशनमध्ये डिस्टन्स म्हणतोय, अँगल नाही. तर डिस्टन्स किती कव्हर केलं तर ते असतं इक्वल टू सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. विच इज इक्वल टू लेंथ ऑफ द सर्कल. ओके, सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल किंवा आपण म्हणू शकतो ऑर लेंथ ऑफ द सर्कल, की सर्कलची लेंथ. सर्कलची लेंथ म्हणजे काय, सिम्पल आहे. सर्कलला कापायचं, कुठून तरी कट करायचं आणि सरळ करायचं. जे काय पट्टी लावून तुम्ही मोजणार ती सर्कलची लेंथ आहे. तर त्याचा एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला आहे 2πr, 2π इंटू रेडियस. ओके, हा फॉर्म्युला ठीक आहे. आला कुठून बाबा 2πr किंवा पाय कुठून आलं, पायची व्हॅल्यू कुठून आली. तर ह्याचा मी तुम्हाला एक छोटासा भाग सांगतो. ते काय तुम्हाला कोणी विचारणार नाही आहे, पण तुमचं एक नॉलेज थोडंसं वाढवा यासाठी मी सांगतो तुम्हाला की बऱ्याच वर्षांपूर्वी, खूप वर्षांआधीचा काळ आहे हा, की एक 2-4 जण होते शहाणी लोक, ते एकत्र आले आणि त्यांनी एक एक्सपेरिमेंट केला. तो एक्सपेरिमेंट असा होता की त्यांनी एक मटेरियल घेतलं, ते फ्लेक्झिबल मटेरियल होतं. त्यांनी काय केलं, एक फ्लेक्झिबल मटेरियल घेतलं, त्याची लेंथ मोजली. सपोज ही लेंथ त्यांनी पट्टी लावून मोजली, ती लेंथ आली L. त्यांनी काय केलं, ह्याचं कन्व्हर्जन एका सर्कलमध्ये केलं. फ्लेक्झिबल आहे त्यामुळे सर्कलमध्ये लगेच कन्वर्ट होत होतं. त्यांनी काय केलं, ह्या सर्कलचा डायमीटर मोजला. ओके, आणि त्यांनी लेंथ आणि डायमीटर ह्याच्यामध्ये डिव्हिजन केलं. ओके, तर त्यांच्या लक्षात आलं की लेंथला जर डायमीटरने डिवाइड केलं तर जो एक आकडा येतोय तो 3.142 समथिंग असा पुढे येतोय. त्यांनी अजून एक लेंथ घेतली. ओके, ती लेंथ सपोज आपण ह्या लेंथपेक्षा मोठी कन्सिडर करू, त्या लेंथला मी L1 म्हणतो. ती लेंथ त्यांनी मोजली, त्या लेंथचं कन्व्हर्जन परत सर्कलमध्ये केलं, त्या सर्कलचा त्यांनी डायमीटर मोजला, तो डायमीटर मी D1 घेतो. त्यांनी परत तेच केलं की लेंथला डायमीटरने डिवाइड केलं आणि त्यांच्या लक्षात आलं, अरे बापरे, ती व्हॅल्यू परत तीच येते, 3.142. त्यांनी त्या जी काही 3.142 ही व्हॅल्यू आली त्याला नाव दिलं. त्या व्हॅल्यूला ते म्हटले पाय. तर त्यांनी त्या 3.142 ही जी काय संख्या आली त्याला नाव दिलं पाय. आता बघा तुम्ही, इथं आले लेंथ अपॉन डायमीटर इज 3.14. मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. आता इथं जर मी रफ करतो किंवा वरती बघा, लेंथ अपॉन डायमीटर आलं 3.142, त्यांनी त्याला नाव दिलं पाय. लेंथ तसंच ठेवा, हा डायमीटर इकडे डिवाइड आहे, इकडे मल्टिप्लाय होईल, डायमीटर इंटू पाय. अँड वी नो दॅट डायमीटर इज 2 टाइम्स रेडियस, त्यामुळे लेंथ येईल 2πr. त्यामुळे सर्कलची लेंथ असते 2πr. ओके, आपण पुढे जाऊ. तर इथं आपण पाहिलं की लेंथ ऑफ द सर्कल येते 2πr, सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल आपण म्हणतो. एस इज इक्वल टू आलं 2πr. आता हे झालं एस, किती डिस्टन्स कव्हर केलं ऑब्जेक्टने एका रिव्हॉल्युशनमध्ये. तसंच अँगलही ऑब्जेक्ट कव्हर करतो, तर अँगल किती कव्हर होईल. सिम्पल आहे बघा, आता ऑब्जेक्ट तुमचा इथं होता आणि फिरून परत इथं आला आहे. इथून इथपर्यंत त्याने कव्हर केले 90, इथून इथपर्यंत 180, 270 आणि हे परत राहिलेले 90. 270 प्लस 90 किती होईल 360 डिग्री. आणि 360 डिग्री म्हणजे तुम्हाला माहिती आहे रॅडियनमध्ये किती येणार आहे 2π रॅडियन. लक्षात ठेवा. ओके, इथून इथपर्यंत 90, 180, 270, 360. सो आता जी काय व्हॅल्यू आली एस इज इक्वल टू 2πr, थिटा इज इक्वल टू 2π, आपण ह्या इक्वेशनमध्ये पुट करू. एसच्या तिथं पुट केलं मी 2πr, के तसाच ठेवा, थिटाच्या तिथं 2π. हा 2π गेला, आरची व्हॅल्यू आली के किंवा केची व्हॅल्यू आली आर. जी के इज इक्वल टू आर ही जी काय व्हॅल्यू आहे ती परत इथं पुट केली आपण, तर येईल एस इज इक्वल टू आर थिटा, किंवा आपण ह्याला म्हणू शकतो थिटा इज इक्वल टू एस अपॉन आर.
हे मला वाटते तुम्हाला मॅथ्समध्ये पण झालं असावं, 11मध्ये झालं असेल किंवा झालं असेल तुम्हाला मॅथ्समध्ये, की थिटाचा फॉर्म्युला आहे S/R. त्याला आपण म्हणतो एसला आर्क लेंथ, इथून इथपर्यंत जी काय लेंथ आहे आर्क लेंथ अपॉन जी काय सर्कलची रेडियस आहे ती. हे जे काही रिलेशन आहे ते कोणामधलं आहे, थिटा आणि एसमधलं. तसंच सिमिलरली आपण म्हणू शकतो, जसं एस आणि थिटामध्ये रिलेशन आहे तसं आपण सेकंड ॲनालॉगस क्वांटिटी घेतली होती बघा, व्ही आणि ओमेगा. व्ही इज इक्वल टू जे काही रिलेशन येतं इन टर्म्स ऑफ ओमेगा ते आपल्याला आपण ते बघू आणि ते तुम्हाला गरजेचं आहे, ते लागणार पण आहे. तर आपण व्ही आणि ओमेगामध्ये रिलेशन बघू जसं आपण थिटा आणि एसमध्ये बघितलं. तर आता तसंच सेम एका रिलेशनसाठी आपण जर कन्सिडर केलं, सपोज एक रिलेशन आपण सर्कल घेतलं, सर्कलची एक रिलेशन आपण कन्सिडर केली. ठीक आहे, आपण जर सर्क्युलर मोशन कन्सिडर केली, पार्टिकल ए पॉईंटपासून परत फिरून ए पॉईंटलाच आला, तर मगाच्यासारखंच आपण बघा आता जे काय व्ही आहे ते स्पीड आहे, स्पीड लिनियर स्पीड, त्याचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाईम, लिनियर डिस्टन्स अपॉन टाईम. तसाच ओमेगाचाही फॉर्म्युला आहे, सिमिलर ॲनालॉगस क्वांटिटीज आहे. आता जसं व्ही असतं डिस्टन्स अपॉन टाईम, दॅट इज S/T, की एस बदलल्यावरती टाईमसोबत व्ही येतो. तसंच इकडं ओमेगा कधी येणार आहे, तर ओमेगा थिटा बदलल्यावरती येणार आहे. व्हीचा फॉर्म्युला S/T, तसाच ओमेगाचा फॉर्म्युला थिटा/T. आता एका रिव्होल्यूशनसाठी जर तुम्ही कन्सिडर केलं 1 रिव्होल्यूशनसाठी, तर एका रिव्होल्यूशनमध्ये डिस्टन्स किती कव्हर होतं मी तुम्हाला आत्ता सांगितलं, ते डिस्टन्स असतं कव्हर होणारं 2πr. जो काय टाईम लागेल आपण त्याला घेऊ T. ओके. आणि ओमेगाच्या बाबतीत जर बघितलं आपण, तर आपल्याला माहिती आहे की एका रिव्होल्यूशनमध्ये थिटा किती कव्हर होतो, तर थिटा कव्हर होतो 2π. त्यासाठी पण टाईम तेवढाच लागणार आहे. कारण बघा आता ऑब्जेक्ट तुमचा फिरून इथून इथपर्यंत आला, तर त्याने एस आणि जे काही थिटा आहे ते ॲट ए टाईम कव्हर केलेलं आहे, की एस कव्हर करायला वेगळा टाईम नाही घेतला आणि थिटा कव्हर करायला वेगळा टाईम नाही घेतला. जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की मी सपोज इथून इथपर्यंत येतोय, मग समोरचा पर्सन बघेल त्यासाठी मी लिनियर मोशन केली आहे, आणि जो एखादा सेंटरला पर्सन असेल त्यासाठी मी अँग्युलर मोशन केली आहे. पण जर दोघांनीही टाईम लावला, दोघांनीही स्टॉपवॉच लावला, तर ॲट अ टाईम की बाबा मी इथून निघलो आणि त्यांनी स्टॉपवॉच ऑन केला, तर मला इथून इथपर्यंत 5 सेकंद लागले याला, तर त्या जे काय पुढचा पर्सन आहे त्यासाठी पण 5 सेकंद असतील, आणि जो काही सेंटरला पर्सन आहे त्यासाठी पण 5 सेकंद असतील. त्यामुळे लिनियर मोशन आणि जे काय अँग्युलर मोशन आहे ह्यासाठी लागणारा टाईम आपण सेमच घेतोय. इथं एका रिव्होल्यूशनसाठी पण टीच आहे, इथं पण टीच आहे, दॅट इज T. आणि आपण काय करू, ह्या जे काय इक्वेशन 1 म्हणू, इक्वेशन 2 म्हणू. सिम्पली आपल्याला करायचं इक्वेशन 1 डिवाइड बाय इक्वेशन 2. केलं आपण व्ही ओमेगा एक साईड आपण डिवाइड केली. इकडे आहे 2πr अपॉन T आणि इकडे आहे 2π अपॉन T. हा टी जाणार आहे, 2π जाणार आहे. मग तुमचं आलं देअरफॉर व्ही बाय ओमेगा इज इक्वल टू आर. देअरफॉर व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. हे रिलेशन आहे लिनियर स्पीड आणि अँग्युलर स्पीडमधलं. आणि लक्षात ठेवा खूप महत्त्वाचं आहे, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. तर व्ही इज अ लिनियर स्पीड, आर इज अ रेडियस अँड ओमेगा इज अ अँग्युलर वेलॉसिटी किंवा अँग्युलर स्पीड बनवू शकता तुम्ही जर स्केलर क्वांटिटी कन्सिडर करायची असेल तर. आणि ह्याचा एक हे झालं त्याचा स्केलर फॉर्म. वेक्टर फॉर्म जर बघितला आपण तर आहे व्ही बार इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस आर बार. ओके. मग बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असतं की आर बार क्रॉस ओमेगा आहे का ओमेगा क्रॉस आर आहे का ओमेगा बार इज इक्वल टू आहे. तर हे आपण दूर करू, हे आपण नंतर स्टडी करू. जे काय आपल्याला सध्या लागते ते आपण मी तुम्हाला सांगतो. ह्याच्याबद्दल पण आपण एक निमान बोलू परत. व्ही बार इज इक्वल टू ओमेगा बार क्रॉस आर बारच का घ्यायचं. ओके. तर आपण पुढे जाऊ. आपण व्ही ओमेगामधलं रिलेशन पाहिलं, एस थिटामधलं पाहिलं. तुम्हाला आता ए आणि अल्फामधलं रिलेशन मी सांगतो. त्याचं काय डेरिवेशन वगैरे नाही आपल्याला, मी डायरेक्ट तुम्हाला सांगतो. एचा फॉर्म्युला असतो आर अल्फा. ओके. हा फॉर्म्युलाही लक्षात ठेवा. ए म्हणजे तुमचं लिनियर ॲक्सेलरेशन आहे, आर म्हणजे रेडियस आहे, अल्फा म्हणजे अँग्युलर ॲक्सेलरेशन. हे जे लिनियर ॲक्सेलरेशन आहे त्याला अजून एक नाव आहे टँजेन्शियल ॲक्सेलरेशन. आता जर आपण सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला डायरेक्शन बघायची, एक सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला डायरेक्शन जर चेक करायची असेल, सपोज लिनियर वेलोसिटीची असेल किंवा काय, सपोज सर्क्युलर मोशनमध्ये तुमचा ऑब्जेक्ट फिरतोय ह्या डायरेक्शनमध्ये असं चाललं आहे. सपोज तुम्ही तुमचं ऑब्जेक्ट जे काय पार्टिकल आहे राईट नाव इथे. आता पार्टिकलची जर तुम्हाला लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन काढायची असेल, कारण व्हेलॉसिटी म्हणतो मी, व्हेलॉसिटी इज अ व्हेक्टर क्वांटिटी ज्याला मॅग्निट्यूड असणार आहे आणि डायरेक्शन. जर त्याची डायरेक्शन आपल्याला काढायची असेल तर ती सर्क्युलर मोशनमध्ये कशी असते. तर सर्क्युलर मोशनमध्ये
त्या जे काय ऑब्जेक्ट आहे त्याची डायरेक्शन ती असते सर्कलला ऑलवेज टँजंट. म्हणजे जर तुमचा ऑब्जेक्ट इथं असेल आणि असा चालला असेल तर इथं लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन अशी असेल, बरोबर त्या सर्कलला टँजंट. सपोज ऑब्जेक्ट इथं असेल तर इथं पण टँजंट असेल, इथं असेल तर इथं पण टँजंट असेल, टँजंट टँजंट. मग तुम्हाला जर कोणी विचारलं ओके की लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन सर्क्युलर मोशनमध्ये कशी असते, तर लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन सर्क्युलर मोशनमध्ये त्या पॉईंटला टँजंट असते. आता टँजंट असण्याचं कारण काय ह्याचं एक्झाम्पल मी तुम्हाला देतो साधं. सपोज तुम्ही एक बॉल घ्या, त्याला दोरी बांधा, तो बॉल गोल असा फिरवा, गोल 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 गोल. आता ज्यावेळेस तुम्ही दोरी कट करणार आहे, सपोज हा बॉल तुम्ही सर्क्युलर मोशनमध्ये फिरवताय, हा बॉल ज्यावेळेस फिरवताय आणि दोरी तुम्ही सपोज इथं कट केली, तर कट केल्यावरती तुम्ही बघा बॉल हा बरोबर असा जातो सरळ, त्या सर्कलला बरोबर टँजंट जातो. सरळ म्हणजे लिनियर आहे, लिनियर आहे म्हणून ही डायरेक्शन बरोबर लिनियर व्हेलॉसिटीची सर्कलला त्या पॉईंटला टँजंट असते. सपोज तुम्ही तो बॉलची जी काही दोरी तो सपोज तुम्ही दोरी इथं कट केली तर बॉल असा जाणार आहे, सपोज तुम्ही दोरी इथं कट केली तर बॉल असा जाणार आहे. सरळ जातोय म्हणजे लिनियर आहे. म्हणून तुमच्या जे काही सर्क्युलर मोशनमध्ये लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन येते तर ती जिथं पार्टिकल आहे तिथं तुमच्या सर्कलला बरोबर कशी येणार आहे, टँजंट येणार आहे किंवा टँजन्शियल येणार आहे. त्यामुळे लिनियर व्हेलॉसिटीला अजून एक नाव आहे. लिनियर व्हेलॉसिटीला आपण असं म्हणतो, लिनियर तर म्हणतो किंवा आपण त्याला अजून म्हणतो टँजन्शियल व्हेलॉसिटी. तसं बघायला गेलं तर तुमच्या व्हेलॉसिटीला 3 नावं आहेत. सगळ्यात पहिले लिनियर व्हेलॉसिटी, आत्ता मी सांगितलं तुम्हाला टँजन्शियल व्हेलॉसिटी, आणि थर्ड असते इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. त्याला इन्स्टंटेनियस म्हणण्याचं रिझन काय आहे, कारण ती प्रत्येक इन्स्टंटला बदलत असते. बदलत कशी असते, कारण त्याची डायरेक्शन बदलते. डायरेक्शन बदलते प्रत्येक इन्स्टंटला. बघा आता ह्या इन्स्टंटला डायरेक्शन वरती आहे, नेक्स्ट इन्स्टंटला डायरेक्शन अशी होईल, नेक्स्ट इन्स्टंटला अशी होईल. इन्स्टंट म्हणजे आपण म्हणतो त्या की जी काय बदलते ती क्षणाक्षणाला बदलते, प्रत्येक क्षणाला वेगवेगळी आहे, म्हणून आपण त्याला म्हणतो इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. डायरेक्शन बदलते दॅट इज व्हेलॉसिटी बदलते. व्हेलॉसिटी क्षणाक्षणाला बदलते, प्रत्येक क्षणाला बदलते, म्हणून त्याला अजून एक नाव आहे इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. मग लक्षात आली 3 नावं, लिनियर व्हेलॉसिटी, टँजन्शियल व्हेलॉसिटी आणि इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. आपण आता ॲक्सेलरेशनबद्दल बघू. ॲक्सेलरेशन इज नथिंग बट रेट ऑफ change of velocity or change in velocity with respect to time. ओके, ज्याला आपण एने दाखवतो ॲक्सेलरेशन. ओके, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी और चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. की वेलॉसिटी बदलल्यावरती ॲक्सेलरेशन येतं. त्याचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. सपोज तुमच्याकडे 2 व्हीलर आहे, तुम्ही एखाद्या सिग्नलला थांबला आहे, रेड सिग्नल आहे, गाडी तुम्ही स्टॉप केलेली आहे, 0 स्पीड आहे. आता सिग्नल ग्रीन झाला तर तुम्ही काय करता की तुमच्या गाडीचं स्पीड तुम्ही वाढवता. पहिलं 0, नंतर 10 होईल, 20 होईल, 30 होईल. गाडीचं स्पीड वाढवता म्हणजेच तुम्ही चेंज करता, कारण इनिशियल होतं 0. आता तुमचं जे काय आत्ता टाईमचं करंटचं स्पीड आहे, सपोज तुम्ही काही वेळाने सपोज जे काय सिग्नल ग्रीन झाला तिथून 10 सेकंदाने तुमचं स्पीड तुम्ही पाहिलं, तर पहिलं तर 0च होतं, पण 10व्या सेकंदाला स्पीड 0 असणार आहे. तुमचं काही ना काहीतरी स्पीड असेल, 30 असेल, 40 असेल. आपण कन्सिडर करू की 40 आहे. तर इनिशियल स्पीड तुमचं 0 होतं, फायनल आहे 40. दॅट मीन्स तुम्ही ते चेंज केलं. जी काय व्हेलॉसिटी आहे तुमची ती काय केली, तुम्ही चेंज केली. आता ह्याची काय स्पीड तुम्ही वाढवलं, 0 ते 40 केलं, त्यासाठी तुम्ही काय करता, तर तुमच्या उजव्या हातामध्ये काय असतं, ॲक्सेलरेटर. ते तुम्ही ट्विस्ट करता. आता त्याला ॲक्सेलरेटर का म्हणतात, कारण ॲक्सेलरेशनचंच काम आहे स्पीड बदलवायचं. तुम्ही बघा ॲक्सेलरेटर्स तुम्ही ट्विस्ट करता ना, त्याचं नावच त्यासाठी ॲक्सेलरेटर आहे. की ॲक्सेलरेशन तसंच आहे की ॲक्सेलरेशन पण काय करतं, तुमचं स्पीड चेंज करत असतं किंवा व्हेलॉसिटी चेंज करत असतं. ज्यावेळेस व्हेलॉसिटी चेंज होते त्यावेळेस ॲक्सेलरेशन येतच येतं. हे नेहमी लक्षात ठेवा. व्हेलॉसिटी बदलल्यावरती कोण येतं, ॲक्सेलरेशन. जे ॲक्सेलरेशन आहे त्याला नाव लिनियर ॲक्सेलरेशन पण म्हणतो आपण आणि टँजन्शियल ॲक्सेलरेशन पण म्हणतो. की जो मी फॉर्म्युला तुम्हाला दिला आहे ना, A = R अल्फाचा, तो ह्याचाच आहे. त्याला AT = R अल्फा पण म्हणतो. A आणि AT सेम असेल. AT म्हणजे टँजन्शियल आणि A ओके, हे जे काय आपण आहे AT A सेमच आहेत. हे त्याला आपण टँजन्शियल पण म्हणू शकतो आणि लिनियर पण म्हणू शकतो, लक्षात ठेवा.